नमस्कार, आपले स्वागत आहे किरणचं किचन मराठी या चॅनलमध्ये। आज आपल्या चॅनलवर फणस पोळी कशी करायची मी दाखवते। इथे पिकलेले गरे घेतलेले आहेत, पण हे कापे गरे आहेत, रसाळ नाही आहेत आणि थोडेसे कमी गोड आहेत, म्हणून मी यामध्ये 3 चमचे मी साखर टाकली आहे। चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता ग्राइंड करून घ्यायचं, एकदम बारीक पिसून घ्यायचं आपल्याला। मी 1.5 मिक्सरच्या भांड्यामधून पेस्ट करून घेतलेली आहे। आता तव्यावर व्यवस्थित ढवळत राहायचं आहे, मीडियम आचेवर आपल्याला ढवळत राहायचं आहे। पिवळ्या कलरची जी फणसपोळी आपल्याला बनवायची आहे त्यामध्ये मी 3 चमचे साखर घातलेले आहे आणि थोडीशी लालसर जर आपल्याला फणसपोळी बनवायची असेल तर सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जवळजवळ अर्धा कप साखर घालायला लागेल, त्यानंतर त्याचा कलर चेंज होतो। ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, आता मिश्रण केवढं होतं आणि केवढं झालं, जवळजवळ अर्ध झालं आहे। अजून थोडंसं पातळ आहे, म्हणून आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। अजून बघा, असं व्यवस्थित ढवळून घेत राहायला लागतं। जरा जरी चमचा बाजूला ठेवला काय थोड्या काळ्या गुठळ्या आहेत तयार होतात। हे बघा, माझ्याकडे पण थोडेसे झालेले आहेत काळ्या गुठळ्या, तशा तयार होतात। एका ताटलीला मी तेल लावून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये जे फणसाच्या पोळीचं मिश्रण आहे ते मी घालून घेतलेलं आहे। सगळं घ्यायचं आहे, व्यवस्थित पल्प घ्यायचा आहे। आता व्यवस्थित ते पसरवायचं आहे। ताटलीने व्यवस्थित पसरलं जात नाही आहे, म्हणून मी काय केलं, चमच्याने वरती असं चमचा मारून व्यवस्थित त्याला पसरवून घेत आहे। पूर्ण ताटलीभर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। जेवढी फणसपोळी पातळ होईल तेवढी बरी आहे। अशी कडेकडेने चमचा फिरवून व्यवस्थित ताटलीभर पसरवून घ्यायचं आहे। थोडासा पातळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे। हे बघा, व्यवस्थित पातळ झालेली आहे, सुकवायला ठेवायला लागेल। 2 दिवसासाठी पंख्याखाली सुकायला ठेवायचं आहे, मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे। मी इथे 2 फणसपोळ्या काढलेल्या आहेत सेम मेजरमेंटने, फक्त त्यामध्ये मी साखर 3 चमच्यांच्या ऐवजी अर्धा वाटी टाकलेली आहे। त्यामुळे ही फणसपोळी आहे ती येलो कलरची थोडी झालेली आहे, दुसरी आहे ती जरा चॉकलेटी कलरची झालेली आहे। ही बघा, 2 दिवसानंतर व्यवस्थित फणसपोळी सुकली जाते, पण तरी पण आता ही आपण काय करायची आहे, उचलून घ्यायची आहे आणि अशी पलटायची आहे आणि पलटून परत 1 दिवस आपण ठेवायची आहे सुकायला, म्हणजे टोटल आपल्याला 3 दिवस फणसपोळी सुकायला लागतात। ही दुसरी फणसपोळी बनवली आहे, ज्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। हे परतून घ्यायचं आहे आणि आता वरची बाजू जी आहे थोडीशी नरम आहे, ती 1 दिवस सुकायला ठेवायची आहे। तर आपण तर पंख्याखाली हे ठेवून द्यायचं, मिश्रण व्यवस्थित सुकतं। हे बघा, व्यवस्थित असं उचललं जात आहे। ही फणसपोळी एकदम परफेक्ट झालेली आहे। या मेजरमेंटनी करून बघा, नक्कीच आवडेल। आहे ना, जरा फोल्ड करून कट करून दाखवते। एकदम परफेक्ट झाली, एकदम म्हणजे एकदमच छान झाली आहे। ही फणसाची पोळी अशी मी कापून घेते आहे। अशी व्यवस्थित चांगली होते हा फणसपोळी। मी तुकडा काढून खाऊन दाखवते, एकदम मस्त टेस्टी झालेला आहे। येलो कलरची जी फणसपोळी आहे ती मी कापून घेते, मी साधी कापून घेते। ही पण दाखवते तुम्हाला। हे बघा, कशी व्यवस्थित झालेली आहे। आता मी चाकूने कट करून त्याचे चौकोनी भाग करून घेते आहे। हे बघा, एकदम व्यवस्थित झाली, परफेक्ट झालेली आहे। गावी न जाता आपण मुंबईमध्ये पण फणसपोळी आंबापोळी करू शकतो। तर ही फणसाची पोळी आपली रेडी झालेली आहे। ही मी कट केलेली फणसाची पोळी आहे। टेक्स्चर किती छान आलं आहे बघा आणि व्यवस्थित सुकलं गेलं आहे। सध्या तरी पिकलेले फणस बाजारामध्ये अवेलेबल आहेत, जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता, किंवा गावी तर आपण आरामात करू शकतो मे महिन्यामध्ये गेल्यावर वगैरे, पण सेम मेजरमेंटने करायचं। ही जर रेसिपी आपल्याला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।